हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही ना रूमला चेकआउट नाही करत आहे. आज आम्ही परत थांबतोय कारण आम्ही पाण्यामध्ये खेळायला गेलोच नाही कालपासून. तर मग आज जायचं आहे त्याच्यामुळे थांबतोय. तर आता चाललोय आम्ही मंदिरामध्ये. टाईम ते पण बीचला जाऊन आले, फोटो वगैरे काढले असेल मी त्यांनी, आणि आता मंदिराकडे चालले. तर आम्ही पण आता चाललोय मंदिराकडे. तर बघूया गाईज. तुम्हाला माहीतच असेल आम्ही आलोय हरिहरेश्वरला, आणि आता आम्ही मंदिराकडे चाललोय. आणि अंशी जो असं बिना चप्पलचा उतरला तर मी आता त्याला देते चप्पल. सँडल देऊ का, ते बीचवरले देऊ? तर आम्ही चाललोय आता मंदिराकडे. तर आम्ही इतक्यात नाश्ता केलाय आणि अंशीसाठी याच्यामध्ये घेतलाय. अंशूने काय थोडासा पावच खाल्लाय. आम्ही मिसळ पाव आणि इडली खाल्ली. ती इडली एकदम बकवास होती. मला वाटतं तांदळाची इडली होती, पण ते तांदूळ वाटलेलंच नव्हतं, अशी होती. उरली ती इडली घेतली ह्यामध्ये भरून. अंशूला जर भूक लागली. काय एक पॅकेट 20 रुपये का? काय करू, गोड असतं ना. हा, ते ताईला खायचं होतं. ते पाणी प्यायचं आहे का हो? ते पाणी जे येतंय ते वापरायचं का? हे कुठून आणलं आधी तू? अरे वा. कुठं? इकडे पुढे आपण बोलतो ते मोठी फेरी वगैरे काय डायरेक्ट खाऊ शकतो ना का? हिचं झालं नाही त्यामुळं ती आता बसली. आता मी पण बसणार आहे. हे साडू बसलेत. मग अंशूच्या तोंडात घाला. दाजींना ते ट्राय करावं ना. हे ट्राय करा ना, हे नवीन आहे काहीतरी. मी पण नाही त्यात रिॲक्शन व्हिडिओ. फर्स्ट टाइम काय मनीषा, तू मला नाही म्हटले ते. अरे ते तोंड कसं करतो काय आहे? बनावट नका दाखवू. चांगलं एवढं पण वाईट नाही. खाली टाकला जातो याचा चिपचा ते लगेच मग यायला त्यातली खाली पडली पण उचलून राहिले. आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आता आम्ही हरिहरेश्वरला स्टे केलेला आहे. तर आमचा सकाळचा नाश्ता झाला आहे. आम्ही दुपारी जेवणाची तयारी करू राहिले. मस्त इथं एक 5-7 किलोमीटर आलोय बाहेर, आणि मस्त इकडे भात लावला आहे, चपात्या वगैरे होणार आहे आणि भाजी बनवणार आहे. एक नंबर फक्त अंशूला बनणार आहे कारण आम्ही पोळपाट नाही आणला. आणि भात लावलाय, भात शिजत आलाय. आता कढी बनवणार आहे. कुत्र पाहू का? आता कुत्र्याला 2 आहे बघा. फक्त प्रेमानं 2 बिस्किट खाऊ घातले होते 2. पण ते कुत्रा पाकिट जवळ आलं, ते रोड होतं ते चालत, त्याला आम्ही 2च बिस्किट खाऊ घातले. आणि त्याला बघा ना, तिला लावलं ते आता जवळच आले. आज आम्ही कुठे बिस्किट काही आहे 2-3 आहे त्याच्यात 80 ठेवले होते. सीन काय झाला माहिती का? वहिनीने गॅस ते भात लावला होता कुकर मध्ये, पण कुकरची एक पण शिट्टी झाली नाही. आता वहिनीने अंदाजेच म्हणजे नाही का झाली 15-1 मिनिट झाली असते भात लावायला. मग किती टाइम झाला? त्यात टाकली होती मी रात्री. तर ना मग आता तो कुकर खाली काढून ठेवलाय. अंदाजे भात शिजलाच असेल. आता आपण ना चेक करून पाहू तो शिजला की नाही. थोडं थंड झालं. आता मस्त वहिनीचं चाललंय जिरा, मस्त राईस बनवलाय. आता वरण कढी बनवून राहिले. वरण नाही, कढी. वहिनी लय मुंग्या होती ना, आपल्याला जेवायचं पण इथं. आमची गाडी तिथं लावलेली आहे आणि आम्ही इथं झाडाखाली सावलीमध्ये मस्त स्वयंपाक बनवणार आहे, इथं जेवणार आहे. आणि नंतर तुम्हाला ना आता बीचवर जाणार आहे आम्ही, तिकडं पण एन्जॉय करू. त्याचे पण व्हिडिओ क्लिप्स बनवू मस्तपैकी. आणि आता मजाच करून टाकू. आलेला ट्रिपचा फुल्ली हे करून टाकू. काय म्हणायचं आजच्या ट्रिपबद्दल तुला? आता डे 2 येतं, काय म्हणायचं मग? कशी झाली ट्रिप?
आंघोळ केली, देवदर्शन घेतलं नाही तर आलं जेवायचं आता. हा मग आता ठीक आहे ना, देवदर्शन झालं व्यवस्थित. त्यामुळं आज गर्दी लई आहे एकतर मंदिराकडं. आज सॅटर्डे असल्यामुळं गर्दी भरपूर आहे. आणि बाकी काही नाही. आता बोला. कढीसाठी इथं ताक टाकलंय आणि आता त्याच्यामध्ये टाकते बेसनाचं हे. तर वहिनी मस्त इथे गॅसवरती कढी करू राहिल्या. 1 नंबर मध्ये कढी झाली पण वहिनी बघा. तुम्ही करा. मला येत नाही ना, मला भात सोडून काहीच येत नाही. तो तर तुम्ही केला ना. आता मी पोर सांभाळत होतो ना, 80ला घेऊन बसलो होतो मी. तुम्हाला चॉप करून दिलं, ते लसूण वगैरे सोलून दिला का, मिरची कट करून दिली. हे बा आमचा एवढा पसारा. आम्ही सगळं सामान घेऊन आलेलो होतो. म्हणलं आता हॉटेलला गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे म्हणलं काय होते काय नाही. कढीला आलेली काय खाल्लं? आता कढी पूर्णपणे शिजलेली आहे आणि आता आंशीसाठी मी पीठ मळलं होतं, कारण माझा आंशी फक्त खातोय चपाती. तर आता मी इथं त्याला छोट्या छोट्या चपात्या लाटते. पण आता त्या यानं बटाटा दिला प्याकडून. पुढे आणतो बटाटे. डबा पकडायला या ना. आज राहिलंय गे रे. नाही तर मग मला या असं. बघा पोराला आईची काळजी. पोरग जाऊन बसलं, आई पुढे जाऊन उभं राहिले. बाप चपात्या भाजीतोय, पोरग मजा पाहतोय. तो आता पित खेळायला बसलाय. पाहतो काय बाबू माग मोबाईल कडं का रे. पण तुम्हाला सांगतो, ही जी फिलिंग आहे ना, ही तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं ना तरी तेवढं समाधान होणार नाही मनात, नाही का. जेवणानं तेवढं असं झाडाखाली बनवून खाण्यात जी मजा ट्रिपला गेला होती. हे मला असं म्हणायचं तुम्ही व्हिडिओ असा उभा काढा ना, तुम्हाला रील्सला टाकताय. तर गाईज माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही बसलोय जेवण करायला. तर जेवणामध्ये गाईस आणि इकडे पण गाईच आहेत. गाईज इकडे पण आहे, इकडे पण गाईज आहे. आणि कुत्रे गाईज कुठे गेले? कुत्रे कुठे गेले? डॉगेज बाई कुठे गेले काय नाही. जागा आता यांनी घेतली. हा. पण आता ही 80ची चपाती बघा. आता इकडून एक आली. तर इकडं स्वयंपाक झालाय, तवा तिकडेच ठेवलाय, भांडे घासायचे, भात घातलाय, भाकरी केले. इकडे लोणचं आहे, शेंगदाण्याची लोणचं आहे, तर लोणचं आहे, शेंगदाण्याची चटणी आहे तोंडी लावायला, आणि कढी पण बनवली. माझ्या अंशूला चप्पा पण बनवली. तर फायनली ना कढी, भात, भाकरी आम्ही फरसाण आणलंय दुकानात येतो आणि ते आणलं. लोणचं पण आहे आमच्याकडे, मिरची पण आहे, सगळं एकदम व्यवस्थित झालं. जेवण स्वयंपाक पण असण्या पाठणार ते छटका ते. आणि काय वाटतं स्वयंपाक कसं का, म्हणजे कसं वाटला तुम्हाला? तुम्हीच केलाय पण कसं वाटला? कढीला फक्त वड्यांची नाही मला वाटलं ये बघा आणखी वेगळं चाललंय. कुरकुरे खाय, चपाती खाली द्या तशी. स्वयंपाक बाकी मत झालाय. आज आम्ही जेवण करून जाणार आहे. आम्ही जाणार आता बीचवरती. आराम करायचा थोडा, मग बीच. हा थोडा आराम करणार आहे, 1-1.5 तास बरं, आणि जातो मस्त. नको काय बापल्याकांची वेगळी तरक्की चालू आहे. फोडून दे त्याला, ते तिखट नाही. बापल्याकाची वेगळी तरक्की चालू आहे. पण तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. बॉटल वगैरे जारमधून भरून घेतली आणि सोबत जार पण आणला होता, बॉटल 20 लिटरची, आणि ती पण सकाळी फिल करून घेतली एका ठिकाणावरून. म्हणजे प्युरिफाय होतं तिथून घेतली मिनरल वॉटर. आणि आता परत गाडीमध्ये सामान टाकतोय. तर इथं पूर्णपणे क्लीन केलेलं आहे. ही कोणी आपली नव्हती.